बोलू. हाय. तर 5 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर आम्ही 24 जून रोजी आम्ही मागच्याच महिन्यात लग्न केलं. तर तुम्हाला आमच्या काही गोष्टी सिक्रेट म्हणजे लग्नाच्या बाबतीतल्या काही गोष्टी सिक्रेट आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला सांगतो की ही ब्राह्मण कुटुंबातली आहे आणि मी मराठा कुटुंबातली आहे. तर लग्न करताना ब्राह्मण कुटुंबामध्ये आणि मराठा कुटुंबामध्ये जे काही विधी असतात ना त्याची नावं आज मी तुमच्यासमोर ओपन करणार आहे. तर जान्हवी मला सांग की तुमच्या ह्याच्यामध्ये एंगेजमेंटला काय करतात किंवा तुमच्या एंगेजमेंटला काय म्हणतात? एंगेजमेंट, साखरपुडा. साखरपुडाच असतो. राईट. त्याच्यानंतर आमच्या लग्नाला ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुहूर्तमेढ असते. तुम्ही त्याला काय म्हणता? आमच्याकडे मुहूर्तमेढ असते, हां. पण मुहूर्तमेढ दिवशी ग्रहमक असतं. ग्रहमक. ओके. म्हणजे यांच्याकडे जी देवपूजा असते ना ते आपल्या मराठ्यामध्ये त्याला आम्ही लिंब जागरणाचा कार्यक्रम म्हणतो. ओके. त्याच्यानंतर मी एक सांगते, हां. जे मगाशी तू एंगेजमेंट म्हणाला त्या दिवशी ऍक्च्युली जे तुमच्यात एंगेजमेंटला करतात ओके. ते आमच्यात सीमांत पूजनला करतात. सीमांत पूजन ते काय हां. असतं? पूर्वी असं होतं की नवरदेव हे बाहेरच्या गावातून वेश ओलांडून येत असतात म्हणून ओके. ती सीमेवरती केलेली पूजा असायची. अच्छा. आता अपभ्रंश होत होत श्रीमंत पूजन म्हणतात, पण ते ऍक्च्युली सीमांत पूजन आहे आणि ते अच्छा. लग्नाच्या आदल्या दिवशी करतो म्हणजे आपण. सीमेवरून आल्यानंतर त्याची सीमेवर पूजा करतात. ओके. बाहेरच्या गावातून ते आले मग की आम्ही पण आपल्या गावाची तुम्ही वेश पण ओलांडतात. गंगा वेस मध्ये राहता मग ती वेस म्हणजे सीमा. मग आमचं झालं नाही सीमांत हम्म. पूजन. हम्म. करा आईला सांगा. हम्म. ओके. परत लग्न करू आपण. ओके. ही आयडिया चांगली आहे. तर सीमांत पूजन झालं तर आमच्या ना लग्नाच्या आदल्या दिवशी हळद असते. तुमच्यात? आदल्या दिवशी सकाळी एव्हरीवन्स एक कन्व्हिनियन्स. मिनिट. तू म्हणलीस काय मला की आमचं ज्या आमच्याकडे- दिवशी आमचं ज्या दिवशी मुहूर्तमेढ असते त्या दिवशी आम्ही हळद करतो. ती हळद मेजरली लावली जाते आणि त्याच्यानंतर कोण फंक्शन ठेवतं कोण नाही ठेवतं हे त्यांच्या आवडीनुसार, पण मेजर हळद ही गुरुजी तेल देतात ती लावलेली बर असते. बर बर. पण आपल्याकडे जी हळद लावतो आपण हम्म. ती आंब्याच्या पानाने मिनिमल सिंपल मध्ये लावतो. हे आमच्यात आंब्याचं बियाणं काही नसते. असं घ्यायचं फास्ट लावायचं तुमची त्याच्यावर रंगपंचमी असते, मग त्या दिवशी नाचायला कोण आलेलं रंगपंचमीमध्ये? आम्ही लावतो. सो हे झाला हळदीचा कार्यक्रम. पुढे आणखीन काय वेगळं असतं जे तुमच्यात असतं जे आमच्यात नसतं किंवा त्याला सेम दोन्ही गोष्टीला सेमच म्हणतो आपण? तुमच्यात नसतं हे माझ्याकडे झालर. हे काय असतं झालं? म्हणजे आपल्या लग्नात आठवतंय एका परातीमध्ये कणकेचे दिवे केले होते आणि तुझ्या फॅमिलीतल्या सगळ्यांच्या डोक्यावरून ते हो फिरवत हो होतं. हो हो. त्याचा अर्थ असा आहे की ते दिवे असतात हम्म. ते जसं आपण दिव्याला जपतो, शांत होऊ देत नाही, तेल घालत राहतो, ओके. तसं तुम्ही आमच्या मुलीला जपा हे वा. सांगण्यामागचा तो हेतू असतो. छान छान. म्हणून हे केलं. ओके. म्हणजे ते तापलेले दिवे आमच्या डोक्यावर जे ठेवले म्हणजे हा दिवा जो होता त्याची काळजी घ्या हे त्याचं कारण होतं. बरोबर ना? ओके ओके. नाही पुढे 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 पुढे. हा समजलं असेल तुम्हाला ते डोक्यावर ठेवलं. पुढे. आमच्याकडे व्याही भोजन असतं, तुमच्याकडे असतं? व्याही भोजन नाही. लग्नाच्या दिवशी किंवा लग्नाच्या आधी आम्ही तुम्हाला जेवायला बोलवतो, खायला बोलवतो. होय. मग कुठे गेलं होतं ते जेवण? व्याही भोजन लग्नात जेवलास ना? म्हणजे ते ओके. नेक्स्ट तू सांग. आमच्यात लग्न झाल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी हळद उतरवण्याचा कार्यक्रम असतो. तुमच्याकडे असतो का असं? आमच्याकडे पण असतो, पण मी असं ऐकलंय आमच्याकडे पण मुलाच्या घरी असतो, पण मी असं ऐकलंय तुमच्यात की मुलगी जेव्हा माहेरी जाते तेव्हा पुन्हा हळद उतरवली जाते. अरे वा. इकडे असं काही नाहीये. आमच्यामध्ये हळद उतरवायची म्हणजे ना तर सासूरवाडीमध्ये आम्हाला सोन्याची अंगठी, सोन्याची चेन किंवा एखादा सोन्याचा दागिना. तुमचा मुलगा आहे का सोन्याचा? सोन्यासारखा मुलगा दिलाय तुम्हाला. सोन्यासारखा. मी प्लॅटिनमच्या वर आहे. ओके. तर या गोष्टी आमच्यामध्ये असतात. तर तुम्हाला आम्हाला एकच सांगायचं होतं की आम्ही दोघं जरी वेगवेगळ्या कुटुंबातला असतो तरी काही प्रमाणात ना शब्द त्या विधी तेच आहेत पण त्याला शब्द इकडे तिकडे नवीन आहेत, नवीन वेगळे आहेत. वेगळे आहेत. त्यामुळे आम्ही असं कधीच कन्सिडर केलं नाही की ती ब्राह्मण कुटुंबातले आणि आम्ही मराठा कुटुंबातले. इव्हन आमच्या दोघांच्याही घरामध्ये नॉनव्हेज कोणीच करत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. कारण हिचं एक पर्टिक्युलर मत होतं की माझा पार्टनर व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन पाहिजे. हा मी जमलं तर विगन पण करेन ना मी. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.